कराड तालुक्यामध्ये मसूर गावी ब्राह्मण समाजाचे कुटुंब राहत होते। त्या कुटुंबामध्ये एक वैवाहिक मुलगी पाहिजे म्हणून ते वडवळ मोहोळ या ठिकाणी गेले। तिथून त्याने वडवळ मोहोळ येथून वडवळ म्हणून एक मुलगी कन्या विवाह करून आपल्या घरी मसूर गावी आणली। मसूर गावी आणल्यावर दोघांचा मिळून संसार चालू झाला। त्यावेळी त्यांना बरीच वर्षे झाली, घरामध्ये काही अपत्यप्राप्ती होईनाशी हे झाले। त्यावेळी दोघांच्या मध्ये संवाद होऊन दोघे जण वडवळ मोहोळ ह्या गावी जाऊन नागनाथ देवस्थानला नवस केले व त्या नवसामध्ये ते दोघे जण भावनेच्या भरामध्ये एक असे बोलून गेले की जे पहिलं आम्हाला अपत्य होईल ते अपत्य आम्ही तुम्हाला दान करतो मंदिरामध्ये, असे बोलले। असे बोलता बोलता तिथे दर्शन घेऊन आशीर्वाद रूपाने नारळ काय असेल ते फुले तिथे घेऊन आपल्या गावी परत आले। पुढे त्यांचं व्यवस्थितरित्या घरामध्ये सर्व काही प्रापंचिक साहित्य चालू झाले। त्यावेळी त्यांना अशी जाणीव झाली की आपणाला आता अपत्यप्राप्तीचं योग आला आहे। त्यावेळी ते अपत्यप्राप्ती त्यांना झाली। नागनाथाच्या आशीर्वादाने त्यांना एक रत्नप्राप्त अशी मूल त्यांना झाले। ते मूल देखणे खूप देखणे होती। मग ते नवस फेडण्यासाठी वडवळ या गावी परत गेले दर्शनासाठी। जाताना त्या मुलाला संगी घेऊन गेले, पण बऱ्याच वर्षांना आपल्याला अपत्यप्राप्ती झाल्यामुळे त्यांना त्या मुलाचा मोह झाला आणि दर्शन घेऊन ते मूल परत आपल्या घरी आणले। परत घरी आणल्यानंतर त्याची बरेच दिवसानं त्या मुलाची वाचासिद्धी गेली। वाचासिद्धी गेल्यानंतर त्यांनी त्याविषयी काही जाणकार व्यक्तींच्याकडे चौकशी केली। चौकशी केल्यानंतर त्यांना असे सांगण्यात आले की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देवाला नवस बोलला होता, त्या नवसाची तुम्ही परतफेड केलेली नाही, तेव्हा ते नवस तुम्ही केल्यावर तुम्हाला परत काहीतरी देवाकडून अपत्यप्राप्तीचा योग येईल असे बोलल्यावर त्या मुलाला घेऊन ते परत चांगला दिवस बघून वडवळ मोहोळ या ठिकाणी गेले आणि वडवळा गेल्यावर मंदिरामध्ये गेल्यावर देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना त्या मुलाची वाचासिद्धी परत आली। मग तिथे परत नारळ नैवेद्य काय असेल ते मानपान देवाचं हे केली, सेवा केली आणि देवाला सांगितलं की जे आहे ते आम्ही तुम्हाला दान करत आहे। म्हणून त्याने आपले झालेले मूल देवाच्या दरबारात सोडून मुलाला सांगितले काय असेल ती देवाची सेवा करा आणि इथेच राहा म्हणून सांगितले। ते मूल देवाला दररोज सकाळी ताजी फले ताजं पाणी देवाला आणून द्यायचं, परत देवाच्या दरबारातली जे काय असेल ती सेवा करायची, जागरूक स्वच्छता, आंघोळ झाल्यावर देवाची पूजा झाल्यावर ध्यानधारणा करायची, जप तप करायची। असे करता करता एके दिवशी मंदिराच्या दरबारात देव त्यांना दर्शनाशी उभे राहिला मूर्तीतून व म्हणाले, बोला बाळ तुम्हाला काय पाहिजे, काय हवं आहे असं विचारले। देवाने असे विचारल्यावर त्या मुलाने सांगितले मला काही नको देवा, जिथं तुमची आठवण होईल तिथं फक्त मला तुमचे दर्शन द्या, एवढंच मला पाहिजे म्हणून सांगितले। देवाने सांगितले ठीक आहे तथास्तु म्हटले, तुम्ही चला, तुम्ही जिथं मला बोलवशीला तिथं मी तुम्हाला दर्शनासाठी हजर आहे असं सांगितले आणि देव तिथं ते परत मूर्तीमध्ये गुप्त झाले व तिथून ते मुलगा बाहेर पडला। तुळजापूर मोठमोठे म्हणजे देवस्थाने असे तीर्थक्षेत्र करत करत ते नरंदे या गावी आले आणि नरंदे या गावी आल्यावर तिथे मार्गशीर्ष पश्चिमी शके 1313 मार्गशीर्ष मुलगा अज्ञानशीत असे त्याचे नाव होते। तो शके 1313 या वेळी पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिला मार्गशीर्ष गुरुवारी व नागनाथाची आठवण झाल्यावर पहिली हाक मारली, नागनाथ म्हणून पहिली हाक मारली। पहिली हाक मारल्यावर समोरासमोर पहिली ओळ आली। समोरासमोर पहिली ओळ आल्यावर परत दुसऱ्या वेळी हाक मारली, दर्शन झाले नाही म्हणून परत पश्चिमेकडे दक्षिणेकडे ओळ आली। दक्षिणेकडे ओळ आल्यावर परत हाक मारली, मग त्यांनी दर्शन दिले नाही म्हणून परत वायव्य दिशेला परत ओळ आली। परत त्याने हाक मारली, दर्शन झालेलं नसल्यामुळे परत त्यांना उत्तरेकडल्या साईडला ओळ आली। उत्तरेकडल्या साईडला ओळ आल्यावर परत त्याने हाक मारली। हाक मारल्यावर सांगितले मला साक्षांत दर्शन पाहिजे, नुसता ओंकार नको,
मग परत त्यांनी हाक मारल्यावर, नागनाथ म्हणून हाक मारल्यावर त्यांना साक्षात ही पिंड प्रगट झाली व ही पिंड साक्षात प्रगट आहे, ही करून स्थापना केलेली नव्हे, प्रगट आहे, प्रगट स्थान आहे हे, आणि खूप महत्वाचं आहे. अशी पिंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रगट स्थान पाहायला एकमेव ठिकाण आहे, नागनाथ देवस्थान नरंदी इथे. आणि इथे त्याचं दर्शन घेऊन 1313 मार्गशीर्ष गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याचे दर्शन घेऊन स्वतः आज्ञांची अखंड समाधी घेतलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतरची समाधी आज्ञांची माऊलींची आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी समाधी घेतलेली आहे, लहान वयात. मंदिरामध्ये ही देवाची जी सेवा पूजा आहे ती पहाटे 5ला एक टाइम पूजा होती. पहाटे 5ला पूजा झाल्यानंतर भक्त लोक काहीतरी नवस बोललेले असतात. सोमवार व गुरुवार त्यांचा 10 वाजता अभिषेक असतो, नित्य नियमाने 10 वाजता सार्वजनिक सगळे एकत्र करून त्यांचा अभिषेक केला जातो. प्रत्येक अमावस्याला 11:30 ते 12च्या दरम्यान अभिषेक असतो. श्रावण महिन्यात सोमवार गुरुवार 5 धान्याची पूजा या पिंडीवर बांधली जाते. श्रावण महिन्यामध्ये फुल गर्दी असते देवाला, खूप माणसं येतात आणि जे काय बोलल ते आपलं नवस पूर्ण होतंय, अशी या देवाची महत्वप्राप्ती आहे.